आज सकाळीच आम्ही खाली आलो तर बघितलं की आमच्या क्रिकेट खेळायच्या ग्राउंडवर कोणीतरी पाणी टाकून चिखल करून गेलंय. मग काय उचल झाडू उचल पावडी आणि एक काढ पाणी एक काढ पाणी एक काढ पाणी. तेव्हा कुठे आम्हाला सगळ्यांना क्रिकेट खेळायला भेटलंय. आणि क्रिकेट खेळून झाल्यावर लगेचच आम्ही दोघं आलो शेतात. का बरं तर रामफळ घ्यायला. मस्तपैकी पिशवीवर रामफळ घेतले आणि दुपारी मी निघालो तळेला जायला. कारण तिथे गोविंद महाराज जयंती निमित्त खूप मोठा आणि सुंदर असा कार्यक्रम होणार होता, जिथे आपल्या खानदेशची शान म्हणजेच मोहन बॅट गिरड आणि रामदादा श्यामदादा यांनी सुद्धा त्यांची उपस्थिती दिली होती. थोड्या वेळी कीर्तन ऐकलं आणि कीर्तन संपल्यावर बाहेर फिरायला गेलो तर इथे या दोघांची एवढी बकचोदी चालू होती ना, तुम्हाला काय सांगू. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच कटिंग करायला डायरेक्ट कसुद्याला आलो. तर या कटिंग वाल्या भाऊने सगळ्यात पहिले माझ्या केसांची वरती चोटीच बांधली. कटिंग करून घरी जायला निघालो तर गाडीवर डोक्याला आधीसारखं केस नसल्यामुळे एवढ्या उन्हामध्ये सुद्धा एकदम गार वाटत होतं. उद्या रामनवमी असल्यामुळे रात्री आपल्या अंगणाचा साफसफाई चालू होती. तर यांची काहीतरी वेगळीच बक्षुदी चालू होती. डायरेक्ट टकली चमकवायला बघत होते. इथे अंगण धुण्यासाठी नळी लावली म्हटल्यावर मी मोक्यावर चौका मारला आणि दोघं गाड्या धुवून घेतल्या. तेवढ्यात मम्मीने सुद्धा मोक्यावर चौका मारला आणि माझ्याकडून पूर्ण अंगण झाडून आणि धुवून घेतलं. आणि ते झाल्यावर मी सुद्धा अंगणात बसूनच आंघोळ करून घेतली. हा निर्लज्जम सदासुखीवाला विषय आपला. इथे ना माझ्या मित्रांच्या अंगात वेगळी चुले. मला म्हणे तू एकटा स्मशानभूमीत जाऊन दाखव. त्यांना म्हटलं माझं नाद नका करू रे तुम्ही, तुमच्याहून जास्त मस्ती माझ्या अंगात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणात स्वयंपाक चालू झाला. यांना म्हटलं चला तोपर्यंत आपण फोटो वगैरे काढून येऊ. तरुणाने तिथे आमची हालत एकदम बेकारून गेली. घरी आलो आणि जेवण चालू झालं. मग काय जेवण केलं आणि लगेच खाली आलो. तर अजी तू दरवेळेस मी व्हिडिओ काढत असताना असं वेड्यासारखं का करतो, मला आजपर्यंत काही समजलं नाहीये. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. कोण मी नाही मग फोटो मी काढतोय का व्हिडिओ?